खरीफ सीजन नजदीक है और इसी के साथ बोगस बीजों की समस्या भी तेज होती जा रही है। यवतमाल जिले में इन दिनों तेलंगाना और गुजरात से आने वाले नकली बीजों का काला बाजार एक बार फिर सक्रिय हो गया है। कृषि विभाग ने कार्रवाई तो शुरू कर दी है, लेकिन चुनौती अब भी इस मामले में बड़ी बनी हुई है। कृषि विभाग की टीम ने इस हफ्ते मारेगांव, राड़ेगांव, बाबुलगांव और अन्य तालुका में छापे मारे और प्रतिबंधित बीज जब्त किए। अब तक 188 HTBT बीज के पैकेट जब्त किए गए हैं, जिनकी कीमत लगभग 2,35,000 रुपए है। इन नकली बीजों से किसानों को भारी नुकसान हो रहा है। या तो अंकुरण नहीं होता या फिर उपज में इसमें भारी गिरावट आ जाती है। आधारित आपली या ठिकाणची अर्थव्यवस्था आहे आणि मॅक्झिमम कृषीवर इथे शेतकरी जगत आहे। आणि आपण जर पाहिलं तर बोगस बियाणं या जिल्ह्यामध्ये येणं किंवा बोगस पद्धतीची बीटी या ठिकाणी येणं, मुळात हे विकल्या जातात कृषी केंद्रामधून। मग कृषी केंद्रांवर नियंत्रण कोणाचं असते? कृषी विभागाचं असते। मग कृषी विभागाचं संगनमत या बोगस बियाणे विकलेलं आहे का, हेही या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे। कदाचित कृषी विभाग, पोलीस विभाग यांना शासनानं काहीतरी छुपी परवानगी तर दिली नाही बोगस परवानगी विकण्याची, हा या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या टाळूबाऊचं लोणी खाण्याचा आणि शेतकरी मेला तरी चालेल पण आमचे खिसे भरले गेले पाहिजे, हे जे शासनाचं धोरण आहे, याला कदाचित या ठिकाणी असंच होत आहे असं मला या ठिकाणी शंका येत आहे। आमची या ठिकाणी अशी मागणी आहे की शेतकऱ्यांना जे बियाणं विक्रीत मिळत आहे हे दर्जेदार असलं पाहिजे, त्याची उगम क्षमता असली पाहिजे। अनेकदा शेतकऱ्यांनी पेरल्याच्या नंतर लक्षात येते की हे बियाणं बोगस आहे, उगम क्षमताच नव्हती आणि त्यावेळेला ही वेळ शेतकऱ्याच्या हातून गेलेली असते। एक तर शेतकरी हा बियाणं खतं घ्यायसाठी कर्जबाजारी होऊन सगळं आणत आहे। हा काही तेव्हा पैसाच नाही हो। एक दुसरीकडे पाहिलं तर त्याला क्रॉप लोन मिळत नाही, कुठून तरी कर्ज काढायचं, बीट बियाणं आणायचं किंवा चांगलं बियाणं घेण्याचा प्रयत्न करायचा, हाच त्याचा प्रयत्न आहे। आणि याच्यातही जर त्याच्यावर असा आघात होत असेल तर शासनाने ही शेतकऱ्यांना आत्महत्येला प्रेरित केल्यासारखं होत आहे। हा प्रकार थांबला गेला पाहिजे असं मला वाटते। सरकार ने 2008 में बीटी बीज को मंजूरी दी थी। आज तकनीक आगे बढ़ चुकी है, लेकिन नई STBT तकनीक पर बैन है। किसान मजबूरी में चोर रास्तों से बीज ला रहे हैं, क्योंकि इससे उत्पादन की लागत कम होती है और सरकार को इस पर पुनर्विचार करना चाहिए। 100% योग्य आहे। शेतकरी स्वतःला आत्महत्येपासून वाचवण्यासाठी या बियाणाचा उपयोग गेले 15 वर्ष करून राहिला। कारण सरकारी दुकानामधनं सरकार मान्य जे बीटी कापसाचं बियाणं आहे त्याला निंदन खुरपण करावं लागतं। 1 एकर निंदन खुरपण करायला 30,000 रुपयाचा खर्च आहे। यवतमाळ जिल्ह्यात एकूण 5 लाख हेक्टरवरती कापसाची लागवड होते। जुलै महिन्यात रोज 1 लाख हेक्टरचं निंदन खुरपण करावं लागतं, त्यासाठी 40 लाख मजूर लागतात। यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या फक्त 31 लाख आहे। त्याच्याऐवजी हे बियाणं वापरून जर तणनाशकाची फवारणी केली तर एका हेक्टरला एकच मजूर लागतो, एकाला 1 लाख मजूर त्याला सहज मिळतात। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस ह्या बियाण्यापासून तयार झालेल्या कापसाची गुणवत्ता तपासल्या गेली तर ही गुणवत्ता सरकार मान्य बियाण्यापेक्षा सरस आहे असं गुजरातच्या कापूस व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे सरकारने 2008 साली याला मान्यता दिली होती, ती आता अडकवून ठेवू नये। तंत्रज्ञान हा सूर्य असतो आणि सूर्योदय कोणीही थांबवू शकत नाही, तसाच हा तंत्रज्ञानाचा सूर्योदय झालेला आहे। कृपा करून माध्यमांनी याला चोर म्हणू नये। माध्यमांनी या तंत्रज्ञानाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं। हर साल खरीफ में किसान नए बीज की तलाश में रहते हैं। HTBT बीज पर भले ही बैन हो, लेकिन किसानों को इससे फायदा दिख रहा है। प्रयोगशाला में तकनीकी पर बैन हो सकता है, खेत में नहीं। हंगामाच्या सुरुवातीपासूनच कृषी विभाग शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की जे काही प्रतिबंधित STBT बियाणं आपण म्हणतो तर असं बियाणं शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे खरेदी करण्यात येऊ नये, कारण त्याचा कुठला आपल्याला बिल मिळत नाही आहे आणि काही जर्मिनेशनचा प्रॉब्लेम झाला किंवा आणखी काही पुढची समस्या निर्माण झाली तर त्यासुद्धा आपल्याला तक्रार करता येत नाही। आणि हे करत असतानासुद्धा आम्ही एकूण जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय 16 भरारी पथक आम्ही स्थापन केले आहेत आणि जिल्हा स्तरावरसुद्धा एक भरारी पथक स्थापन केले आहे। असे 17 भरारी पथक जे आहेत जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आणि जसं आम्हाला त्यामध्ये माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही मागील या 8 दिवसामध्ये जे आहे राळेगाव असेल, मारेगाव, सावर, नंतर माणिकवाडा इथे 4 ठिकाणी जे आहेत
4 इसमाविरुद्ध जे आहेत आपण याच्यामध्ये FIR आपण लॉन्च केलेले आहेत आणि याच्यामध्ये जे काही प्रतिबंधित STBT बियाणं आहे ते साधारणतः 188 पाकिटं जे आहेत 188 पाकिट साधारणतः 2,35,000 किमतीचे जे आहेत ते आपण जप्त केलेले आहेत आणि पुढील कारवाई जी आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनमार्फत ते कारवाई सुरू आहे. हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझं अजूनही शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे की कृषी केंद्रामधूनच जे आहे बियाणं आपण खरेदी करावं आणि त्याची रीतसर पोचपावती घ्यावी, जेणेकरून आपल्याला पुढील काही समस्या निर्माण झाल्यास आपल्याला सदर कृषी विभागाकडे आपल्याला ती तक्रार करता येते आणि तक्रारीचं आपल्याला निवारण करता येते. हमने तालुका स्तर पर 16 उड़ान दस्ते बनाए हैं. किसानों से अनुरोध है कि बीज अधिकृत कृषि केंद्र से ही खरीदें और बिल जरूर लें. अवैध बीज से नुकसान होने पर शिकायत दर्ज नहीं हो सकती. शेतकरी नेहमी नवीन तंत्रज्ञानाच्या नवीन वाहनाच्या शोधात असतो आणि मागील 7-8 वर्षापासून जेव्हापासून याला परमिशन भेटून जर कोर्टानं बंदी आणली असेल आणि बियाणं आणि तंत्रज्ञान लिकेज झालं असेल तर आणि शेतकऱ्याच्या दारात पोहोचलं असेल तर तो अनुभवानं त्याच्यात तो समोर जातो. काही भाग शेतीतला 10% 20% भाग हा नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी त्याचे ट्रायल बेसवर हे बियाणं लावत आहे आणि ज्या शेतकऱ्याला चांगलं बियाणं मिळतं तो दरवर्षी याचं क्षेत्र वाढत असल्यामुळे याचा प्रयोग तो निश्चितच करत असतो आणि शेतकरी संघटनेची भूमिका आहे नेहमी तंत्रज्ञानाला समोर जाणे आणि उत्पादन खर्च कमी करणे, कारण की भाव देण्याची व्यवस्था सरकारची कोलमडलेली आहे. जागतिक बाजार भेटत आहे. जगाचं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं हे शेतकरी संघटनेची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. ताबडतोब शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान रिलीज करावं आणि शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान त्याच्या बांधावर न्यावं एवढीच आमची संघटनेची भूमिका आहे.